पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी भगवानगडावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद आजही दिसून आले। धुळ्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जानकरांच्या प्रतिमेला जोडे मारून शेणाचा नैवेद्य दाखवून निषेध केला। जानकर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे धुळे न्यायालयामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे। जळगावातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महादेव जानकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला। जानकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गाढवावर बसलेल्या पोस्टरला बूट आणि चपलांचा हार घालण्यात आला। तसंच शाईफेक करून हे पोस्टर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर रासप नेते महादेव जानकर यांनी पिंपरीतल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणं टाळलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळं फासण्याची धमकी दिल्यानंतर जानकरांनी या मेळाव्याला उपस्थित राहणं टाळलं। रासप कार्यकर्त्यांनी मात्र ते मेळाव्याला येणारच नव्हते असं स्पष्टीकरण दिलं। पंढरपुरातल्या शिवाजी चौकामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी महादेव जानकर यांच्या विरोधात आंदोलन केलं। जानकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलेनं मारत तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत हा पुतळा ताब्यात घेतला। जानकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आंदोलकांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पंढरपुरातल्या मंगळवेढ्यामध्ये रासप कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला। राज्यभरात राष्ट्रवादीकडून महादेव जानकर यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला धनगर समाज जशास तसं उत्तर देईल असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे पुतळे जाळून टाकण्यात आले। यवतमाळमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय काम बंद आंदोलन केलं। गेल्या 10 वर्षांपासून विविध पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्याभरातील शेकडो कर्मचारी यात सहभागी झाले होते। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील प्रलंबित समस्यांसाठी गावकऱ्यांनी नदीत बसून उपोषणाला सुरुवात केली आहे। नान्नजच्या कौतुका नदीमध्ये ग्रामस्थांबरोबर शाळकरी मुलंही उपोषण करत आहेत। पावसानं या गावातील रस्त्याची मोठी दुरवस्था केली, त्यातच नदीला पूर आल्यानं शाळेत जाणंही मुश्किल झालं। त्यामुळे नान्नज ते गुरेवाडी रस्त्याचं काम करून पूल बांधण्याची मागणी करण्यात येते। आज कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला। लाखो लोकांच्या या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता। शहरातल्या छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाची राजाराम स्टेडियमजवळ सांगता झाली। मोर्चामुळे शहरातल्या शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती। मराठा समाजाबरोबरच इतर जाती धर्माचे लोकही या मोर्चात सहभागी झाले होते। औरंगाबादच्या वैजापुरात मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला। शिवाजी पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। या विराट मोर्चात महिला आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय होता। राज्यभरात निघालेल्या मोर्चांप्रमाणेच हाही मोर्चा शांततेत अस्वच्छता न करता पार पडला। रत्नागिरीत होणाऱ्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये बाईक रॅली काढण्यात आली। गुहागर बायपास ते बहादूर शेख नाका इथपर्यंत ही रॅली काढण्यात आली। हॉर्न न वाजवता अतिशय शांतपणे ही रॅली काढण्यात आली। खेडपासून राजापूरपर्यंतचा मराठा समाज या रॅलीमध्ये सहभागी झाला होता। नजरचुकीनं पाकिस्तानात गेलेल्या आणि पाकिस्तानात अडकून पडलेल्या चंदू चव्हाण या जवानाच्या कुटुंबियांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली। चंदूच्या सुटकेसाठी केंद्र सरकारशी बोलून प्रयत्न करू असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं। उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातल्या सामनेर गावामध्ये विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते, त्यावेळेस त्यांनी चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। भगवानगडावरील दसरा मेळाव्यानंतर आता गावगावी त्याचे पडसाद दिसतात। गडाच्या पायथ्याशी असलेल्या मालेवाडी आणि कीर्तनवाडी या गावात महंत नामदेव शास्त्रींना कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे। महंतांनी जनभावनेचा अनादर करून पंकजा मुंडे यांना भाषणबंदी केली। वारंवार मागणी करूनही विश्वस्तांचा नामफलक लावला नाही, त्यामुळे नाराज झालेल्या गावकऱ्यांनी ती बंदी लागू केली आहे। भाजपच्या वाटेवर असलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अखेर नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय।
2012च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या लांडगेंनी भाजप मंत्र्यांशी जवळीक साधली होती, त्यामुळे ते भाजपत जातील असा अंदाज बांधण्यात आला येतोय. त्यांच्यासोबत 20 नगरसेवक असल्याचा दावाही करण्यात येतोय. पिंपरीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या कार्यालयाची अज्ञातांनी तोडफोड केली. सकाळी 10:30च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात लोकांनी लाठ्या काठ्या आणि दगडांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या. यावेळेस कार्यालयात उपस्थित असलेली एक महिला किरकोळ जखमी झाली. काळभोर यांच्या कार्यालयाबाहेर सीसीटीव्ही होता, मात्र वीज बंद असल्यानं हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड होऊ शकला नाही. तोडफोडीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अमरावतीतील आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा गेल्या 9 वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला असला तरी यादीतून 98 शिक्षकांचे प्रस्ताव गहाळ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना पुन्हा नव्यानं प्रस्ताव तयार करावे लागणार आहेत आणि बदली होईपर्यंत जिल्हाबाहेरच राहावं लागणार आहे. त्यामुळे डिजिटल होणाऱ्या शाळांना कारभार सुधारणार तरी कधी असा सवाल विचारला जातोय. रायगड जिल्ह्यातील पोयनाडमध्ये आदिवासी वाडीवरील अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळेस अलिबाग पनवेल महामार्गावर झुडपामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. तिच्या अंगावर धारदार शस्त्रानं वार केलेले असल्यानं ही हत्या असल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे. संगमनेर तालुक्यातील उंबरवाडीमध्ये एका 60 वर्षीय महिलेवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली आहे. नान्याबाई सखाराम दुधवडे असं या महिलेचं नाव असून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या परिसरात नेहमीच बिबट्याचे हल्ले होत असून अनेकदा मागणी करूनही पिंजरा लावण्यात आलेला नाहीये. त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्यातल्या ज्या जागेवर धर्मांतराची घोषणा केली त्या भूमीवर धर्मांतर घोषणेचा 81वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं इथल्या क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो बौद्ध बांधव येवल्यामध्ये जमले होते. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या क्रांतीस्तंभाला भेट देऊन अभिवादन केलं. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला विरोध करत 7 गावातल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रस्तावित विमानतळाला आमची 1 इंचही जमीन देणार नाही असं शेतकऱ्यांनी म्हटलंय. राज्य सरकारनं विमानतळाचा निर्णय रद्द करावा, अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय. या आंदोलनात शेतकऱ्यांबरोबरच सर्व पक्षीय नेतेही सहभागी झाले होते. लवकरच नागपुरातही मेट्रो ट्रेन धावताना दिसणार आहे आणि त्यासाठी लागणारे कोच चीनच्या CRRC कंपनीकडून बनवले जाणार आहेत. इतकंच नव्हे तर चायना रेल रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन नावाची ही कंपनी नागपुरातच आपली फॅक्टरी टाकण्याच्या विचारात आहे. CRRC ही जगातली सर्वात मोठी रेल ट्रान्झिट यंत्र बनवणारी कंपनी आहे. 15 ऑक्टोबरला राज्य सरकार आणि CRRC मध्ये करार होणार आहे. दरम्यान भारतात आणखी 50 ठिकाणी बनणाऱ्या मेट्रोसाठी आवश्यक ते डबे बनवण्याचा कंपनीचा मानस आहे. मोहरम निमित्त नंदुरबारच्या इमाम बादशाह पीर बाबा दर्ग्यामध्ये यात्रेला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे भाविक या उरुसाला हजेरी लावताना दिसत आहेत. शहरातील पाताळगंगा नदीच्या काठावर उंच टेकड्यांवर असलेल्या या दर्ग्यात पुढील 3 दिवस हा उरूस सुरू राहणार आहे. त्याग आणि बलिदानाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा मुस्लिम बांधवांचा मोहरमचा दिवस पार पडला. त्यानंतर आज ताबुतांची मिरवणूक काढण्यात आली. हिंदू मुस्लिम एकत्र येऊन ही मिरवणूक काढण्यात येते. शहरात 300 पेक्षा जास्त विविध आकारांच्या आणि उंचीच्या ताबुतांची मिरवणूक काढण्यात आली. गडचिरोलीतल्या ग्रामसभा आणि बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मेळाव्याला आमदार खासदारांसह हजारो नागरिक उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात छत्तीसगड, मध्य प्रदेश इथल्या ग्रामसभांचे प्रतिनिधी उपस्थित होते.